सतर्क इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाटण तालुका पत्रकार संघ सदैव कटिबद्ध। पाटण तालुका पत्रकार संघाचे अनेक उपक्रमांमधून कार्य कौतुकास्पदच। न्यू इंग्लिश स्कूल विहे येथे सांस्कृतिक महोत्सव अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। माझ्यासोबत आहे की विविध शाळांतील विद्यार्थी पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने इथं विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे आणि इथं मुलांची इथं मेकअप रूममध्ये आहे। सर्वांची इथं घाई चालू आहे। मुलं प्रत्येकजण आपापल्या गाण्यासाठी घाई करतात। प्रत्येकाचा नंबर कधी येतो याकडे लक्ष लागून केलेले आम्ही इथे शिवाजी महाराजांचा डान्स करण्यासाठी एकत्र आलो आहोत। खरं तर शिवाजी महाराजांची सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी भूमी असे मानली जाते, त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांचा हा डान्स करण्यासाठी इथे आलेलो आहोत। पाटण तालुका पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी आणि त्यांनी इथं न्यू इंग्लिश स्कूल विहे इथं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथे सादर केला होता त्यांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं, हक्काचं व्यासपीठ, यासाठी ही पाटण तालुका पत्रकार संघाची संस्था कार्यरत आहे। ही परंपरा अशीच जिवंत राहणार आहे। जाणून घेऊया या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। सर नमस्कार। पाटण तालुका पत्रकार संघ सन 1985 पासून कार्यरत असून या संघाने आज अखेर विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत। गेली 13 वर्ष हा पत्रकार संघ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव साजरा करत असतो। सांस्कृतिक महोत्सवाचं 13वं वर्ष असून गेली 13 वर्ष या पत्रकार संघाने विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्याची परंपरा जोपासली आहे। यापूर्वी हा कार्यक्रम पाटण, चापळ, मोरगिरी, त्याचबरोबर मल्हारपेठ, उरुल आदी ठिकाणी झाला असून यावर्षी हा कार्यक्रम संघाच्या मार्फत विहे येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी सर्व शाळा, त्याचबरोबर या शाळेचे शिक्षक, त्याचबरोबर पाटण तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि या गावचे उपसरपंच अविनाश पाटील यांनी जे मोलाचं सहकार्य केलं, त्याचबरोबर स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर संदीप डाकवे यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्यांचं पत्रकार संघामार्फत आम्ही आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? काय महत्त्वाचा प्रसंग काय होता आजच्या कार्यक्रमाच्या मागचं? पाटण तालुका पत्रकार संघ कलेला प्रोत्साहन देणारा संघ आहे। त्याचबरोबर कला, क्रीडा आणि खेळ या सर्वांशी आमचं चांगलं नातं आहे आमच्या संघाचं। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात अशी काही गीतं होती, देशभक्तीपर होती, लावण्या होत्या, श्रीरामाचं गीत होतं, मराठमोळे गीत होतं, अशा विविध अंगाने हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि नेटनेटका आयोजित केला आम्ही। चांगलं व्यासपीठ निर्माण झालं, त्याबद्दल आम्हाला सर्वांनी धन्यवाद दिले।